यावर्षी बुलढाणा जिल्ह्यामध्ये बहुतेक शेतकऱ्यांनी हळद लावलेली आहे आणि पाऊसही चांगला झाला, पण जरुरीपेक्षा थोडा जास्त झाला. त्याच्यामुळे काय झालं की हळदीचं पीक जे आहे ते जवळपास हातातून गेल्यासारखं आहे. म्हणजे जास्त पाऊस झाल्यामुळे जमिनीमध्ये ओल जास्त प्रमाणात आली, सूर्यप्रकाश कमी मिळाला आणि कंद सड जी आहे ती जास्त लागली. आता हे पीक तयार झालेलं आहे, म्हणजे शेवटची स्टेपवर आहे, परंतु 2 दिवसामध्ये एकदम पिवळं पडलेलं आहे. म्हणजे हिरवेपणा त्यातला जवळपास गेलेला आहे आणि हा कालावधी घटला त्याचा 1 महिन्याने जवळजवळ. त्याच्यामुळं याचा उत्पन्नावर मोठ्या प्रमाणात परिणाम होणार आणि हळदमध्ये घट होणार. हळद उत्पादक शेतकऱ्यांना शासनाने मदतीचा हात दिला पाहिजे, कारण याच्यासाठी खर्च खूप मोठ्या प्रमाणात येतो. जसं बाकीच्या पिकांना अतिवृष्टी झाली त्यावेळेस शासनाने मदत दिली, सोयाबीन असेल किंवा इतर पिकांसाठी. परंतु आता हळदीचं पीक आता हातात येण्याचं कालावधी सुरू झालेला आहे आणि आता आपल्याला कळायला लागलेलं आहे की याच्यामध्ये नुकसान झालेलं आहे, तर शासनाने त्याला मदत दिली पाहिजे.